गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू बियॉन्ड बॅलन्स शीट. लास्ट लेक्चरला आपण एक्सरसाइज पूर्ण बघितलेली होती. आता त्याच्यातला जे डिस्टिंग्विश बिटवीनचा पार्ट राहिलेला आहे तो एकदा डिस्कस करूया. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक ऑल ओव्हर लेसनचा रिव्ह्यू देते आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट तुमचा जो काही असेल तो तुमचा लेसन वन शॉट मध्ये तुम्हाला कव्हर केला जाईल. तो वन शॉट म्हणजे लाईन टू लाईन त्याचं डिस्क्रिप्शन दिलं जाणार नाही, बट कोणते महत्वाच्या गोष्टी आहेत, कोणते की वर्ड्स आहेत त्या एका सेंटेन्स मध्ये ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत, कोणता भाग तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळतील. त्या व्हिडिओचं तुम्हाला कधी अपलोड होणार आहे ते कळण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडत असतील तर ते व्हिडिओज लाईक करा, तुमच्या फ्रेंड सोबत ते शेअर करा, सो दॅट मला पण हेल्प होईल. ओके, आता आपण इंडस्ट्री आणि कॉमर्स याचा डिस्टिंग्विश बिटवीन बघणार आहोत. तर पहिला आपण ह्या दोन्ही कसले पार्ट आहेत तर बिझनेस ऍक्टिव्हिटी. बिझनेस ऍक्टिव्हिटी हे दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होते, इंडस्ट्री आणि कॉमर्स. इंडस्ट्रीमध्ये काय येतं तर प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग येतं आणि कॉमर्स मध्ये काय येतं ते डिस्ट्रीब्युशन. इंडस्ट्रीज फर्दर क्लासिफाय कशा होतात तीन गोष्टीमध्ये, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तसंच कॉमर्स हे दोन गोष्टींमध्ये क्लासिफाय होतात, ट्रेड आणि ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड. ट्रेडच्या पुढे जाऊन दोन प्रकार पडतात, इंटरनल आणि एक्सटर्नल. एक्सटर्नल ट्रेड तीन प्रकार पडतात. ओके, आता त्याने आपल्याला पण जेव्हा आपण डिस्टिंग्विश बिटवीन लिहिणार आहोत तेव्हा हे जे मेन पॉइंट्स आहेत, पॉइंट्स ऑफ डिफरन्स, हे लिहूनच आपल्याला हे डिस्टिंग्विश बिटवीन लिहायचे. आधी आपण काय करत होतो, नुसते डिस्टिंग्विश बिटवीन लिहित होतो, पॉइंट्स ऑफ डिफरन्स आपण कन्सिडर करत नव्हतो, बट आता तसं करायचं नाही. सो मिनिंग ऑफ इंडस्ट्री, इंडस्ट्री इज एंगेज इन प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तसंच मिनिंग ऑफ कॉमर्स, कॉमर्स इज एंगेज इन डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. इथे काय आहे, प्रोडक्शन आहे आणि इथे काय तर डिस्ट्रीब्युशन. लोकेशन, इंडस्ट्री इज लोकेटेड इन फॅक्टरीज अँड वर्कशॉप आणि कॉमर्स कुठे लोकेटेड आहे, इन दी मार्केट अँड ऑफिस. युटिलिटी, इंडस्ट्रीमुळे फॉर्म युटिलिटी होते तर कॉमर्समुळे प्लेस युटिलिटी, टाइम युटिलिटी अँड पोझिशन युटिलिटी, ह्या तीन युटिलिटीज क्रिएट होतात. प्लेस युटिलिटी कोणामुळे होते तर ट्रान्सपोर्टेशनमुळे. टाइम युटिलिटी कोणामुळे होते तर वेअरहाऊसमुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट इज रिसोर्सेस, इट इज यूज मशीन्स अँड मॅन पॉवर. आणि कॉमर्समध्ये फक्त रिक्वायर्स मूळ मशीन, मॅन पॉवर लागते बट ॲज कम्पॅरेटिव्ह लेस. त्याच्यानंतर कॅपिटल, ह्यूज कॅपिटल इज रिक्वायर्ड टू स्टार्ट अ इंडस्ट्री. कॉमर्स comparatively require less capital. Interdependency, industry activities are meaningless without commerce. Commercial activities cannot be started without the production of goods and services. तुम्ही नुसतं प्रोडक्शन करणार आहात आणि डिस्ट्रीब्युशन नाही केलं तर काय उपयोग आहे का, तुम्हाला प्रॉफिट होणार आहे का, नाही. तसंच तुमच्याकडे प्रोडक्शन नसेलच आणि तुमच्याकडे डिस्ट्रीब्युशन चेंज असतं तर काय उपयोग होणार आहे, नाही. तुमच्याकडे प्रोडक्टच नाहीये डिस्ट्रीब्युट करायला. त्याच्यानंतर कंडक्टेड बाय, इंडस्ट्री कोण कंडक्ट करतात तर प्रोड्युसर्स अँड मॅन्युफॅक्चर. कॉमर्स कोण कंडक्ट करतात, ट्रेडर्स, मर्चंडाइज एजंट्स एक्सेट्रा. स्टेटस, इंडस्ट्री प्रायमरीली इम्पॉर्टंट आहे, प्रोडक्शन झाल्यावर आपण डिस्ट्रीब्युशन करतो. तसंच इथे काय आहे, सेकंडरीली इम्पॉर्टंट डिस्ट्रीब्युशन आहे. क्लासिफिकेशन, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी इंडस्ट्री. कॉमर्स इज फर्दर क्लासिफाय इनटू ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड. मार्केट फोकस, इट रिप्रेझेंट सप्लाय साइड ऑफ मार्केट आणि कॉमर्समध्ये डिमांड अँड सप्लाय साइड ऑफ मार्केट. इथे नुसते सप्लाय साइड आहे तर इथे डिमांड अँड सप्लाय साइड आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इज डिस्टिंग्विश बिटवीन बिझनेस, प्रोफेशन अँड एम्प्लॉयमेंट. मिनिंग बिझनेसचं काय, इट इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, गुड्स अँड सर्व्हिसेस आर प्रोड्यूस अँड डिस्ट्रीब्युटेड. प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये आणि डिस्ट्रीब्युशन कॉमर्समध्ये. तसंच प्रोफेशन, इट इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, एक्सपर्ट सर्व्हिसेस आर रेंडर्ड. देन एम्प्लॉयमेंट, इट इज अ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, वन पर्सन वर्क्स अंडर अनदर पर्सन. रिवॉर्ड मध्ये बिझनेसमॅनला काय भेटतं, प्रॉफिट, बिझनेसमॅन अर्न्स प्रॉफिट. त्याच्यानंतर रिवॉर्ड इन professional charges fees as a return of professional services. Then employment, an employee receive wages or salary. Then next is capital investment. Capital investment depends on the size and nature of business. Similarly as profession, limited capital invested is required. Export or the self-employed profession, then no capital investment is required. Nature of work, it provides goods and services to the public. It render personalized export services. They perform the work as per the service contract.
qualification to minimum qualification is pre-subscribed. क्वालिफिकेशन असणंच गरजेचं नाही. 10वी-12वी असेल तरी सुद्धा तो माणूस चांगला बिझनेसमॅन बनू शकतो. देन प्रोफेशन expert knowledge and training is a particularly field is required. It is pre-subscribed by employer. Then decision making, businessmen are free to take the decisions. Professionals takes the expert decision in their profession. Employee does not have any power to take any decision. Risk, profit is uncertain and irregular, so high risk is present. Fees is generally not a certain and regular. Fixed and regular pay is given by the employer as per a contract, so no risk is involved. Example of business is builder, grocery, supermarket, etc. An example of profession is doctor, CA, chartered accountants, etc. Then employment examples are clerk, teacher, officers, etc. Then business and commerce distinguish between. It is an economic activity which deals with production and distribution of goods and services. It is a part of the business which is concentrated with distribution of goods and services. Then business includes commerce and industry. So it is a broad concept. It includes commerce. It is a narrow concept as it is a part of business. Skills. It requires technical skills as well as marketing skills. It requires only marketing skills. Classification. It is classified into industry and commerce. It is classified as trade and auxiliaries of trade. आता तुम्हाला एक मी डायग्राम दाखवते. त्या डायग्राम मध्ये बघा कसा तुम्हाला अख्खा लेसन कव्हर करून घेतलेला आहे. ओके, आणि तुम्हाला जे मी तुम्हाला की पॉइंट सांगितले त्याच्यानंतरचा जो वन शॉट अपलोड होईल त्याच्यामध्ये येईल. सो नोटिफिकेशन ऑन करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल, युजफुल असेल तर व्हिडिओला लाईक करा. ओके, आता human activities. Human activities are classified into economic activities and non-economic activities. Economic activities are further classified into profession, employment, and business. Business is further classified into business activities, that is industry and commerce, and objectives of business are social objectives and economic objectives. Industry part, industry is further classified into primary industry, secondary industry, and tertiary industry. Primary industry in agriculture, extractive and genetics industry, whereas secondary industry is manufacturing industry and construction industry. Tertiary industry is the industry that provides services such as banking, insurance, transportation, warehouse, etc. Commerce. In commerce, there is trade and auxiliaries to trade. Trade is further classified into internal trade and external trade. Internal trade is also known as home trade. External trade is further classified into import, export, and intra-product trade, where there is combination of import and export. The goods are purchased from one country and they are resold to the another country. The auxiliaries of trade are transport, warehouse, insurance, banking, advertising.